17 ते 19 डिसेंबर रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध परिषदेचे औषधी परिषद होणार आहे आणि ही केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधवजी यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे होत आहे। यामध्ये 100 देशाचे वेगवेगळे रिसर्चर, त्याच्यानंतर पॉलिसी मेकर्स आणि मिनिस्टर्स, हेल्थ मिनिस्टर्स हे या संमेलनाला हजर राहणार। सर या संमेलन जे आहे ते मानवतेचं आरोग्य, आनंद आणि कल्याणासाठी पारंपरिक औषधांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा सामूहिक जागतिक प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी हे संमेलन आहे। या संमेलनाचा मुख्य गाभा काय असेल, काय नेमकं याच्यात आउटपुट करणार आहे? सर ह्या संमेलनाचा विषय आहे संतुलनाची पुनर्स्थापना, आरोग्य आणि कल्याण विषयक विज्ञान आणि कार्यसराव हे असणार आहे। या विषयातून काय नेमकं तुम्ही सांगणार? जी काही चिकित्सा जी काही हे आहे म्हणजे भारतामध्ये असणारे पारंपरिक औषधांच्या जागतिक क्षेत्राचे नेतृत्व करणारा हा देश आहे आपला, आणि त्याच्यामुळे इथं आयुर्वेदा, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा, सोवारिकपा आणि होमिओपॅथी अशा विविध रूपात आयुष व्यवस्थेने 70 शतके लोकांची सेवा केलेली आहे आणि जगभरातील सर्वांगीण आरोग्यासाठी विश्वासार्ह पद्धत म्हणूनही आपले स्थान निर्माण केले आहे। आणि त्याच्यामुळे भारताच्या भागीदारीत जे गुजरातमध्ये जे काही जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटना, जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना झालेली आहे आणि भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालीवर वाढत्या जागतिक विश्वासाचे प्रतिबिंब म्हणून हे संमेलन आहे।